हसत राहा आणि ऐकलं तरच पाणी येतं तोंडात. मिरची दाबून टाका ना जरा. मंजुलिका झाली असेल. नमस्कार सर्वांना, तुमच्या पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया देवदर्शन करून. चला. पाऊस सध्या थांबले आणि असल्यामध्ये मी जरा ब्लॅक कॉफी घेतोय. तुम्ही चहा पिता की कॉफी? नक्की सांगा. तर सकाळचा नाश्ता रेडी, गरम गरम पोहे. तर शेंगदाणे मला जरा जास्ती लागतात, त्यासाठी मला वाटते प्राचीन जास्ती टाकल्या हो, यात पण जास्ती आहे आणि तुम्हाला ताटात वाढताना पण जास्त म्हणजे बाजूला एक्स्ट्रा काढून मध्ये. ठेवू. एक जरा हा फ्रेश खोबरा जरा खिसून टाकतेस. मला वाटतं काही लोक असे टाकतात ना. हो, टाकतात ना. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा बघायला आले होते तेव्हा मी टाकलं होतं. तेच मला आठवण आहे जरा. हा. सगळं जरा खिसून टाक, फ्रेश खोबरा मस्त. हा, मस्त दिसतं ना. कच्चं तर नाही ना काही? नाही, त्याला 5 मिनिटं वाफ दिली की झालं. तर प्राशीला बोललो आज काहीतरी गोड बनवते, अजून वाल सोलत बसली आहे. मी गोड पण बनवणार आहे. बनवणारच काय? बनवणार स्पेशल काही सांग. थोड्या वेळात याच्यात काय आता थोड्या वेळात मध्ये काय होत असेल तर मला सांग, मी मदत करतो तुझी फटाफट. नाही झाले. आणि वाल तुम्हाला आवडतात म्हणून मी वाल बनवते. हो दे यार, आता सगळंच कच्चं आहे. आता कैरी समजून खावा. आता काय मिरची आणि मीठ लावावं लागेल ना. ऐकलं तरच पाणी येतं तोंडात. झणझणीत लागला पाहिजे बा. या प्राची, एक एक पीस सुरू आई. छान केलं. थोडंसं पिकलंय. मला वाटतं थोडंसं आंबट पण आम्ही खाऊन बघितलं जरा. छान आहे. चांगलं ते झालं. एवढं आंबट कसं काय? आंबट गोड आहे. आंबट गोड आहे. मिरची दाबून टाका ना जरा. आंबट लागतं मला. मस्त तुपाचा वास सुटल्या पुरा घरात. हेच सिक्रेट होतं. हे सिक्रेट. केळ टाकलीस का? नाही हो, केळी नाही घालायची. अरे तुपाचे छान आले वास. जास्ती बिल मध्ये थोडासा. लंच रेडी आहे. गुरुपौर्णिमा. शिरा गोड. बाईक वरती राऊंड मारायला आलो. खूप हवा सुटली आहे, तुम्ही बघू शकता. माझं मंजुलिका झाली असेल हवेने. तर असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि